आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकताय, आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल न्यूज देणार आहे. काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं म्हणण्यापेक्षा थोडंसं कन्स्ट्रक्शन होतं आणि घरात रिनोव्हेशनचं काम काढलं आहे. मी पूर्णपणे टाईल्स बदलणं, किचन ओटा बदलणं हे असं काम चाललेलं आहे. मी ज्यावेळेस फ्लॅट घेतला त्यावेळेस काहीही काम न करता आम्ही शिफ्ट झालो इथं. तर त्या गोष्टीलाही आत्ता 10 वर्ष झालेत. तर 10 वर्षापूर्वी आम्ही कलर वगैरे काहीच न देता हे असंच राहिलं होतं. मग त्यांनी कलर करून दिलता स्टार्टिंगला, त्यानंतर आम्ही काहीच काम नाही केलेलं. एकदा दोनदा साधा कलर दिलता, पण फर्निचर वगैरे काय केलं नव्हतं. तर सध्याचं असं आहे. आणि ही जी किचनची भिंत होती मधली, ही किचनची भिंत होती ती आम्ही काढून टाकलेली आहे आणि त्याला अशी चौकट बनवली. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने सगळं दाखवते. तर हे आत्ता असं किचन बनवलं आहे. पहिलं माझं इथं किचन होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. इथं मी वॉलपेपर वगैरे लावून घेतले होते. तर इथं माझं हे पहिलं किचन होतं. इथं कलर निघलेलं बघा, मी वॉलपेपर वगैरे लावले होते. आणि आत्ता ह्या बाजूला सिंक केले आणि त्या बाजूला असं पूर्ण एल शेपमध्ये ओटा तयार केलेला आहे. आता इथे जो पसारा दिसत आहे, आम्हाला काही रूम भेटली नाही, त्यामुळं जिथं भेटेल तिथं आम्ही पसारा ठेवलेला आहे. हे सगळं सामान माझ्या देवांचं आहे. आणि वरती अशा पूर्ण भिंतीवरती टाईल्स लावून घेतलेले आहेत. पूर्ण टाईल्स लावले आहेत. आणि इथं एक जी खिडकी होती ती 3 याची स्लायडिंगची खिडकी केली आहे. आणि त्याला अशी फ्रेम नव्हती, तर ती फ्रेमही बनवून घेतली मी. आणि पाठीमागं थोडीशी सायन्साची जाळी. आणि हा जो वरचा माळा आहे तोही कवर करून घेणार आहे त्यानंतर. म्हणजे किचनचं सगळं काही सामान असेल ते वरती जाईल माझं. तर असं बनवलेलं आहे किचन. आता ट्रॉलीचं वगैरे बघूया नेक्स्ट कसं आहे काय आहे ते नियोजन त्यानुसार करणार आहे. आणि खरं सांगू का, एवढा पसारा झाला त्यांना काम करताना, बापरे, भरपूर रूम भेटली असते ना आणखी छान वाटलं असतं. पण ठीक आहे, झालं ॲडजस्ट सगळं. हे असं सगळं बनवलेलं आहे. पूर्ण भिंतीला टाईल्स लावले, फक्त किचनची एक भिंत ठेवली ही, तिला टाईल्स न लावता फक्त कलर करणार आहे तिथं छानसा असा. हे सगळं जाणार आहे. आणि खरं काम काढण्याचं कारण म्हणजे हे पॅसेज, अक्षरशः एवढी ओल येत होती या पॅसेजमध्ये भिंतींना. म्हणून ठरवलं की कलर देण्यापेक्षा पूर्ण केमिकलमध्ये आम्ही खालीपासून ते सिलिंगपर्यंत पूर्णपणे टाईल्स लावून घेतल्यात अशा डिझाईनची. व्हाईटच ठेवलं आहे मुद्दामून, थोडंसं दिसायला पण छान यावं लुक म्हणून असं पूर्ण. आणि ही बेडरूमची चौकट ही बनवली नवीन. आणि बेडरूममध्ये हे बघा, हा पॅसेज पूर्णपणे कवर केला आहे हे असा. आणि इथं बेसिन येणार आहे. आता पसारा भरपूर आहे, तिथं काम अजून चालूच आहे. आणि बेडरूममध्ये हे बघा, बेडरूमची अवस्था माझ्या बेडची, बापरे. आणि बेडरूममध्ये येते भिंतीला ओलच होते म्हणून ठरवलं शेवटी, हे नंतर वाढलेलं काम आहे आमचं. तर 4 फुटापर्यंत परत टाईल्स लावून घेतले तिथं. पूर्ण 4 फूट अशा तिन्ही भिंतींना टाईल्स लावून घेतलेत. ही अशी अवस्था झाली आहे बघा. पण एक नंबर झालं होतं बेडरूम, काहीच टेन्शन नाही. वरती फक्त कलर येणार आहे. हे बघा, ही भिंत ओपन ठेवली आहे, तिथं कपाटच येणार आहे आपलं. तिथं काहीच प्रॉब्लेम नाही, ओल नव्हती, ह्या 3 भिंतींना होती म्हणून हे करून घेतले असं काम. आणि शक्यतो व्हाईटच कलर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून उजेड आणि फ्रेश वाटावं म्हणून. आता हे कलरसाठी घासून ठेवले. इथं आम्ही बरंचसं टेक्चर वगैरे केलं होतं, ते आता घासून काढले त्यांनी मशीननी. त्यानंतर आता ह्याच्यावरती लस्टर कलर येणार आहे. काम अजून भरपूर आहे. काम म्हणजे काय सांगायचं आहे तुम्हाला. आणि इथली जी किचनची मधली भिंत होती ना, ती काढून टाकली पूर्णपणे. इथे एक दरवाजा होता बेडरूमला, तोही काढून टाकला. आणि असा पूर्णपणे हॉल आणि किचन ओपन ठेवलेले. वरचा माळा पण काढणार आहे. आणि ही हॉलमधलं काम म्हणजे ही फ्रेम. हॉलमध्ये ही फ्रेम नव्हती त्यावेळेस, साधं प्लास्टर केलं होतं ना, त्याच्यावरच त्यांनी स्लायडिंगची खिडकी बसवली होती. मग त्यानंतर आम्ही अशी पूर्ण कडाप्याची फ्रेम बनवून घेतली. आणि त्याच्यावरती 3 ह्याची स्लायडिंगची खिडकी येणार आहे, म्हणजे मच्छरदाणी वगैरे असतं ते सगळं. हे असं पूर्णपणे काम केलेलं आहे. लुक एवढा छान येणार आहे ना फायनल झाल्यावर. तो जर तुम्हाला फायनलचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मस्त मस्त छान छान माझं झालेलं आहे. फर्निचरची अवस्था बेकार झाली आहे, सगळं नवीन येणार आहे. ह्यावरचा माळा पण कवर करणार आहे दुसऱ्या फर्निचरनी. मी पूर्ण काम झाल्यावर व्हिडिओ टाकणारच आहे. तर माझ्या चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि माझे सगळे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ही अशी आयडिया केलेली मी. जर कोणाला काही अजून आयडिया असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, अजून काय काय करता येईल नवीन मला. तर असं एवढं खूप दिवसाचं स्वप्न माझं पूर्ण होते. तर तुम्हा सगळ्यांची साथ आहे
आणि अशीच असू द्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. धन्यवाद.